करूया अजून काय. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं मस्त ब्राईट अशा कलरफुल फ्लावर्सने. आणि आज आहे महाशिवरात्री आणि मी इतकी आनंदी म्हणजे गेल्या व्लॉगमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं की महाशिवरात्रीला हे जे तिघी कड्या होत्या त्या दिवशी आणि आज जे आहे मस्त फ्लावरचं रूप जे आहे ते घेतलेलं आहे. आणि मस्त वाटतं की चला आपल्या घरी जे आहे एक छान ब्राईट फ्लावर जे आहे ते एखाद्या सणाच्या दिवशी इतकं मस्त उमललेलं आहे आणि मस्त वाटतं बघून. मन प्रसन्न होऊन जातं आणि छान मस्त चेहऱ्यावर स्माईल येते. चला मग आता या स्माईलसोबत आजच्या कामांची सुरुवात करूयात. कालच्या दिवशी मी बरीचशी क्लिनिंग केली होती म्हणून मी देवघराकडे लक्ष दिलं नव्हतं आणि मला माहिती होतं की उद्या जे आहे मस्त सण आहे, शिवरात्री आहे. तर शिवरात्रीच्या दिवशीच मस्त देवपूजेच्या आधी देवघर वगैरे मस्त क्लीन करून टाकूया. आणि मला आज ना म्हणजे देवांना व्यवस्थित जे आहे ना क्लीन करून घ्यायचं आहे, कारण पितळाचे असतात तर ते आपण नेहमी नॉर्मल पाण्याने त्यांची आंघोळ घालतो तर त्यावर जी असते डस्ट बसते किंवा नॉर्मल पाण्याचे जे असतात ना त्यावर असं म्हणजे त्यांचा जो कलर असतो ना ब्राईटनेस ती कमी होऊन जाते. तर सध्या तरी गेल्या वर्षभरापासून ना मी देवांचं जे म्हणजे जेव्हा एक्स्ट्रा क्लिनिंग करून घ्यायची असते तर मी एका बाउलमध्ये जे आहे पाणी घेते, नॉर्मल पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आणि अर्धा पाऊण चमचा जे आहे लिंबू सत्व असतं ना तर ते त्यामध्ये टाकायचं. आणि विरघडल्यानंतर फक्त तुम्हाला तांबे आणि पितळाची जी भांडी असतात, देव असतील तर ते तुम्हाला फक्त त्यामध्ये असं डीप करून काढून घ्यायचं आहे. म्हणजे त्यांच्यावरची जी एक कोटिंग असते ना वरची जी खराब झालेली ती निघून जाते फटक्यात आणि चकाकी जी असते ना ती तांबे आणि पितळाच्या भांड्याला येऊन जाते. खूपच जास्त घट्ट एखादा डाग असेल तुमचा पडलेला तेलाचा वगैरे आणि तो तिथे जास्त चिटकून राहिलेला आहे मग तो निघत नाही, पण त्याच्यावरची एक लेअर बघा तुम्ही, इथे मी डीप केलं आणि लगेच त्याचं जे आहे न हात लावता सुद्धा इतकं छान क्लीन होऊन जातं. आणि जर तुमच्याकडे हार्ड वॉटर असेल ना तर हे पाण्याने तुम्ही म्हणजे जे आपलं किचनचं जे सिंक वगैरे असतं ना ते पण तुम्ही क्लीन करून घेऊ शकतात. छान क्लीन होऊन जातं. हार्ड पाण्याचे डाग पण बरेचसे अगदी जास्त मेहनत न घेता निघून जातात. तर चला मग आता पटापट इथे देवांची क्लिनिंग झालेली आहे आणि या पाण्यातून काढल्या लगेच ना म्हणजे थोडं डिशवॉश लिक्विड किंवा हँडवॉश वगैरे असतं ना त्याच्याने क्लीन करून घ्यायचं, जेणेकरून हे पाणी यावर थांबायला नको. आणि मग त्याला जे आहे पुसून वगैरे सगळं व्यवस्थित आपण क्लीन केलेलं आहे. आणि आता मी इथे देवपूजा वगैरे करून घेते. लकीली माझ्याकडे फ्लावर्स पण होते, नसते राहिले तर मग देवपूजेच्या नंतर जाऊन आणावे लागले असते. आणि हाऊ कंडिशन महाशिवरात्री मला आवडते आणि महाशिवरात्री म्हणजे अशी आहे की मी हा जो उपवास असतो ना तो अगदी आनंदाने पकडत असते. अदरवाईज मला उपवास वगैरे आवडत नाही. का मला आवडत नाही मी तुम्हाला सांगते पुढे व्हिडिओमध्ये वेळ मिळाला तर. चला देवपूजा इथे माझी मस्त छान करून झालेली आहे. शॉपिंग करणं तर आपल्याला खूप जास्त आवडतं, पण जेव्हा आपण एक्स्ट्रा काहीतरी असं घेऊन येतो आणि ज्यांची लगेच गरज नसते तर मग मी ती पिशवी जशीची जशी ठेवत असते तीच मला आता रचून घ्यायची आहे. त्याआधी ना बघा हे जे छोटेवाले साबुदाणे असतात ना, म्हणजे आतापर्यंत मी हे बारीकवाले साबुदाणे कधीही घरी बनवलेले नाही आहे. म्हणजे मला जो मोठा साबुदाणा असतो ना मला तो पण आवडत नाही आणि म्हणूनच मला उपवास आवडत नाही, कारण साबुदाणाच नाही खायचं तर मग दुसरं खायचं काय. आणि तेलकट ते चिप्स वगैरे हे पण मला एवढं जास्त सध्या तरी आवडत नाही की ऑइली थोडं मी अवॉइड करत असते. साबुदाणा वडा म्हटला तर तो मला आवडतो, पण तो बनवणं म्हणजे त्यामध्ये पण खूप ऑइल जातं. सो अशा पद्धतीने फक्त भगर उरते, मग जी वरईचा भात पण म्हणला जातो आणि आमटी वगैरे असते, मग त्यावर माझा उपवास निघतो. पण भगर पण बनवली जाते. आणि हेच नाही म्हणजे आमच्याकडे तर मम्मी ना महाशिवरात्री, आषाढी एकादशी ह्या दिवशी तर इतके पदार्थ बनवते ना की असं वाटतं की नॉर्मल जेवणापेक्षा याच दिवशी मम्मी जास्त तामझाम करत असते. पण तिथूनच शिकली आहे आणि म्हणून बरेचसे पदार्थ बनवण्याचा आज पण प्रयत्न करणार आहे. पण काही गोष्टी होत्या, जसं ग्रोसरी घेऊन आलेली होती आणि त्यांचं म्हणजे काही उद्घाटन होतच नव्हतं त्यांना बरण्यांमध्ये भरणं. चला म्हटलं आज जे उपवासाच्या निमित्ताने लवकर उठलेली होती, सुट्टी होती, देवपूजा झालेली होती, घर वगैरे व्यवस्थित आवरून झालेलं होतं, कारण काल मी व्यवस्थित क्लिनिंग केली होती त्यामुळे आज मला जास्त क्लिनिंगची काही गरज नव्हती. गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. त्यामुळे माझ्याकडे वेळ होता म्हणून म्हटलं आता गरज नसली तरी पण हे सगळे जे आहे सामान व्यवस्थित बरण्यांमध्ये भरून घेऊया, कारण आज नाही तर उद्या हे आपल्यालाच करायचं आहे. आणि आज जरी काही गोष्टींची आपल्याला गरज नसली तर माहीत नाही उद्या कुठली गोष्ट आपल्याला लगेच लागेल आणि ते पिशवीत जाऊन शोधावं लागेल. म्हणून वेळेचा फायदा घेतला मी आणि मनावर घेऊन जे आहे सगळं व्यवस्थित डब्यांमध्ये भरून घेत आहे.
खरं तर ही जी प्रोसेस आहे ना, डब्यांमध्ये आणलेली ग्रोसरी भरून घेणं हे मला आवडतं. पण कधी-कधी आपल्याकडे वेळ नसतो. जसं कालचा दिवस तुम्ही बघितला, की सकाळी मी भरपूर कामं करून घेतली. त्यामुळे माझा वेळ जो होता तो असाच गेला आणि मग राहून जातात काही गोष्टी. मग त्याला निवांत करायचं आहे, तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. मग ते पेंडिंग होत जातं. आणि बाय द वे आज ना पियाचा सुद्धा म्हणजे उपवास आहे. गेल्या वर्षी पण तिने पकडला होता आणि तिचं असं काहीच नसतं, की तिला एखादं फ्रूट्स असलं दिवसामधून द्यायला. तिला साबुदाणा आवडतो, तिला भगर पण आवडते, तिला आमटी पण आवडते. म्हणजे साबुदाण्याचे जे काही पदार्थ बनतात ना ते सगळे तिला आवडतात. आणि म्हणजे आता तिला जरा भूक लागली होती म्हणून मी तिला बनाना वगैरे देते. अदरवाईज ती दिवसामधून कधीच काही असं वेगळं काही मला चिवडा पाहिजे किंवा काहीतरी वेगळं पाहिजे, चॉकलेट पाहिजे असं मागणार नाही. गेल्या वर्षी पण मला आठवतंय तिने काहीच मागितलं नव्हतं. त्यामुळे तिचा प्रॉपर व्यवस्थित उपवास होत असतो हा वाला तरी. आणि मग तिला मी आता बनाना वगैरे दिले. आता काही टेन्शन नाही तिचं जेवणपर्यंत. मला ना साखरू म्हणजे तुम्ही त्याला रताळू पण म्हणले जातात किंवा स्वीट पोटॅटो, तुम्हाला लवकर समजेल. कारण मुलांना शिकवता आपण स्वीट पोटॅटो शिकलेलोच आहोत. तर ती जी रेसिपी आहे ना, म्हणजे मला ते साखरू आणि स्वीट पोटॅटो हे मला आवडतच नाही. म्हणजे माझी मम्मी ना की त्यांना वाफवून घेते आणि मग त्यांची साल काढून जे असते ते डायरेक्ट खायचं असतं. मला ते कधी आवडलंच नाही. पण एकदा कधीतरी अशीच यूट्यूबला रेसिपी बघितली होती आणि तेव्हापासून ट्राय करायला सुरुवात केली ना, तर प्रत्येक म्हणजे असा एकादशी म्हणा किंवा महाशिवरात्री मी आवडीने जे आहे ना ते साखरू घेऊन येते आणि त्यांची ती रेसिपी बनवत असते. तुमच्यासोबत शेअर करेलच मी. तर आता जे आहे मी आधी वरईचा भात जो आहे तो बनवून घेते. सो मी तुमच्या भाषेमध्ये न बोलण्यापेक्षा मी एक्सप्लेन करून दिलं आहे तुम्हाला की वरईच्या भाताला आम्ही भगर म्हणतो, स्वीट पोटॅटोला आम्ही साखरू म्हणतो. तर मी तसंच जे आहे ते म्हणणार आहे. बाकी पुढचं तुम्ही समजून घ्या. तर मी तेलामध्ये मिरची, कढीपत्ता वगैरे टाकला होता आणि जी भगर होती ना ती पाण्यात थोडा वेळ भिजवत घातलेली होती, अगदी म्हणजे 5 मिनिटापूर्वीच. आणि आता जे आहे मस्त थोडा म्हणजे असं तडका देऊन जे आहे ना तिथे मी भगर बनवून घेते. पाणी मी थोडं जास्तच टाकते. म्हणजे मला ना असं वाटतं की कुठली गोष्ट अशी कडक न खाता थोडी अशी सॉफ्ट खाल्ली पाहिजे, जेणेकरून ती डायजेस्ट पण लवकर होते. म्हणून भात पण ना नॉर्मल राईस असतो ना तो पण मी कधीच असा मोकळा बनवत नाही. मी थोडा गचगचीत बनवते जेणेकरून डायजेस्ट लवकर होऊन जातं. सो भगर एका साईडला लावलेली आहे आणि इथे जे साखरू होते त्यांची साल वगैरे मस्त काढून घेते मी. आणि पियाची म्हणजे आता एक्झाम स्टार्ट होणार आहे. सो तिचा उद्याच्या दिवशी जे आहे नॉर्मल कम्प्युटरचा पेपर आहे. पण तरी म्हणजे कसं आहे, सुरुवात असते. आपण कम्प्युटरला महत्त्वच नाही दिलं तर मग काय. कारण आता कम्प्युटरचं अगदी नॉर्मल शिकवणं चाललं असतं. पण असं वाटतं की आपण आता बघा ना, आपण काय कम्प्युटरचं शिकलो तो काहीच नाही. पण आता जे आहे सगळं कम्प्युटर आणि मोबाईल तेच सगळं चाललं आहे. तर मग तिला म्हटलं तू मनावर घे आणि जे आहे तुझा स्टडी करत बस. ती स्टडी करत बसली होती. आणि चला मी आता तुमच्यासोबत मस्त साखरूची रेसिपी शेअर करते. इथे मी जे आहे सगळ्या घरातल्या कढई यूज होणार आहे, त्यामुळे कॅल्क्युलेशन करेन. सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या कढई जी आहे ती मी यूज करते. सो कुठलीच उरणार नव्हती म्हणून मी यांच्यासाठी इथे जी आहे ना लोखंडाची कढई घेतली आणि असे बारीक कापमध्ये जे साखरू होते ना ते कापून घेतलेले आहे. कढईमध्ये थोडं तूप घातलं आणि त्यामध्ये काहीच टाकायचं नाही, फक्त तूप टाकायचं. आणि यांना छान मस्त अर्ध शिजतात ना, म्हणजे 50% हे कुक झाले ना, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे. काहीच करायचं नाही, मध्ये थोडं मिक्स करत राहायचं. तूप थोडंसं जास्त टाकलेलं असतं त्यामुळे मग काही चिटकत वगैरे नाही. खाली झाकून ठेवलं आणि मध्ये मिक्स करत राहायचं. सो जे इकडे जोवर साखरू म्हणताय ना तोवर मी जे होतं ना साबुदाणा पण बनवण्याचे प्रोग्राम जो आहे तो माझा चालू केलेला आहे. आणि अचानक आठवलं की बटाटाचं म्हणजे कापायचेच राहून गेले होते माझ्याकडून, तर ते पण लगेच पटपट करते. आणि खरं सांगते मी, एवढा वाईट एक्सपिरियन्स आला आहे मला. म्हणजे मला असं वाटतं एक तर मी भिजवताना थोडी चुकी केली. तुम्हाला जर हे छोटे बारीकवाले साबुदाणे तुम्ही अगदी छान पद्धतीने बनवून टाकले असतील ना ऑलरेडी, तर मला रेसिपी नक्की सांगाल की माझ्याने काय चुकलं. म्हणजे थोडंसं जास्त पाणी मला त्यांच्यामध्ये वाटत होतं, पण जेव्हा त्यांना असं नॉर्मल हात लावलं ना तर एवढं वाटत नव्हतं. पण तो गेल्यानंतर खूप गजगजीत झाला आहे. पुढे बघा तुम्ही माझी फजिती काय झाली. असंही मला साबुदाणा आवडत नाही आणि त्यातल्या त्यात तो असा बनलेला होता. म्हणजे कायच सांगावं. अतिशय वाईट एक्सपिरियन्स आला. पण मी अर्धा किलोची पिशवी घेऊन आली आहे. सो मला अजून 2 वेळा तरी त्याला बनवावाच लागणार आहे. पण एक चांगली रेसिपी मला जी आहे ती शोधावी लागेल किंवा कुठे माझं चुकतं हे लक्षात आलं तर मग बरं होईल. सो मी आता बनवायला टाकला आहे. तुम्हाला दाखवेल मी कसा बनला आहे. आणि हे बघा जे साखरू असतात ना ते असे अर्धे शिजलेत ना की यामध्ये गूळ घालायचा जेवढा तुमच्या आवडीप्रमाणे. आता हे पावभरपेक्षा थोडे जास्त जे होते साखरू होते, तर मी इथे 1 वाटी गूळ जो होता तो घातलेला होता. 1 वाटीपेक्षा थोडा कमीच, म्हणजे कारण आम्ही एवढं जास्त गोड खात नाही. आता तुम्ही जास्त गोड खात असाल तर मग काही हरकत नाही. आणि त्याला जो आहे छान मेल्ट होऊ द्यायचा. त्याच्यातलं गुळाचं जे पाणी वगैरे सुटतं ना तर ते पूर्ण म्हणजे ते पूर्ण सुकलं की गॅस बंद करून द्यायचा. पण मध्ये मिक्स करत राहा बरं का. आणि बघा मी तुम्हाला सांगितलं ना खूप हाल होणार आहेत माझे. म्हणजे साबुदाणा असा बनला आहे ना की अगदी म्हणजे रबरसारखा बनला आहे तो. आणि कळतच नाही मला
की मी का डिसिजन घेतला हा बारीकवाला. म्हणजे घेताना मी असा विचार केला होता की हा बारीक आहे तर याला चावायची जास्त गरज पडणार नाही, पोटात जाऊन लवकर डायजेस्ट होईल, असं माझं सगळं कॅल्क्युलेशन होतं. पण ते सगळंच वेगळंच झालं आणि अशा पद्धतीने हा साबुदाणा बनलेला आहे. आता नेक्स्ट टाईम थोडं त्याला भिजवताना कमी पाणी घालून ट्राय करण्याचा प्रयत्न करेल मी की असाच बनतो, आय डोंट नो. पण चला झाला आहे आता, तर खाण्याशिवाय ऑप्शन नाही आहे. भगर पण माझी जी आहे ती व्यवस्थित बनून झालेली आहे. हे बघा अशा पद्धतीने जे असतात ना, सगळं पाणी गुळाचं जे असतं ते सगळं संपलेलं असतं तेव्हा गॅस बंद करून द्यायचा. आणि थोडे जे करपलेले असतात ना हे साकरूचे काप, ते तर मला खरंच खूप जास्त आवडतात. चला मी आता आमटी बनवणार आहे. आमटीसाठी इथे भाजलेले शेंगदाणे, त्यामध्ये थोडं अद्रक घातलेलं आहे आणि दही घेते. हे छान मस्त मी बारीक करून घ्यायचं. मी तिखट टाकून आमटी करणार आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची टाकून आमटी बनवायची असेल तर मग यामध्येच तुम्ही आवडीप्रमाणे मिरची टाकून घ्या आणि जे आहे असं मस्त बारीक वाटून घ्यायचं. तेलामध्ये काही नाही, थोडं कढईमध्ये तेल टाकलं की थोडे कढीपत्ते टाकायचे आणि हे जे आपण वाटण करून घेतलं आहे हे याच्यामध्ये टाकून सतत मिक्स करत राहायचं, नाहीतर खाली थोडं जे आहे ना ते चिपकायला लागतं. आणि मी त्यामध्ये लगेच जे होतं ती तिखट पण घातलेलं आहे. बाकी दुसरे मसाले काही घालायची गरज नाही आहे. आणि तुमच्याकडे आमसूल असेल तर आमसूल घाला, नाहीतर मग चिंच वगैरे तुम्ही घालू शकतात. आणि पाहिजे तसं जेवढं पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं त्यामध्ये टाकून मस्त उकड काढून घ्यायची. चवीपुरतं मीठही घालायचं आणि आमटी बनून तयार झालेली आहे. तर चला आज आमचं कसं बसं बिकॉज ऑफ द साबुदाणा जेवण बनून तयार झालेलं आहे. ए काय बोलतीस तू? ए काय मी बोलू? ऐको चलूया खंडाला. काय करू चलून मी खंडाला? अरे घुमूया फिरूया नाचूया गाऊया ऐश करूया अजून काय. छान होतं ना मराठी व्हर्जन. बऱ्याच वेळापासून म्हणत होती ती, पण म्हटलं चला शेवटी एकदा कॅप्चरच करून घेते. आणि 1 मिनिटाचा उशीर झाला तर झाला व्हिडिओला, पण दाखवूयात तुम्हालाही. आणि आता सायंकाळ झालेली आहे आणि मी ना आमच्या इथे शंकराची खूप छान मस्त मोठी मूर्ती आहे, तर मी तिथे जाणार आहे. आणि असं वाटतं मला की माझ्यासाठी थोडे स्पेशल आहेत ते. आणि मस्त वाटतं छान की आपण कुणावर तरी इतका ट्रस्ट करू शकतो. म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हटलं ना की मी त्यांच्याकडून स्टार्टिंगला खूप काही मागितलं, पण त्यांनी मला काहीच दिलं नाही. जेव्हा मी सांगितलं ना की बाबा माझ्याने झेपवेल ना मला तू तेवढंच दे, शेवटी मग द्यायला सुरुवात झाली. सो आपण असतं ना की कारण असं रस्त्यात आहे शंकराची मूर्ती, सो जाता येता पियाला स्कूलला घ्यायला जा, सोडायला जा, तेव्हा नेहमी असं दर्शन व्हायचं. आणि माझा जेव्हा स्ट्रगल पिरियड चालू होता आणि माझं चॅनल मॉनिटाईज वगैरे नव्हतं ना, तेव्हा म्हणायचे की जाऊ दे ना आजचा व्हिडिओ 1000 व्ह्यूज येऊ दे ना जरा 1,500, आणि आज शॉर्ट टाकलाय काहीतरी होऊ दे व्हायरल, असं माझं व्हायचं की असं मी जाता येता जे आहे मनातल्या मनात बोलत असायची. सो एक चांगलं असं कनेक्शन जे आहे ना त्यांच्यासोबत माझं झालेलं आहे. आणि आपल्याला मग आपला हा जो स्ट्रगल आहे आपण ज्याला आहे मनातल्या मनात सांगत असतो, आपण ग्रो होताना असं वाटतं की त्यांनी मला ग्रो होताना बघितलेलं आहे. सो एक छान कनेक्शन त्यांच्यासोबत होऊन जातं. आणि हो, जेव्हा माझी पहिली पगार झाली होती ना, असं मनातल्या मनात म्हणली होती मी की माझी पहिली पगार झाली ना की त्याच्यातला सगळ्यात पहिला खर्च जो आहे तो मी तुमच्यासाठी करेल. म्हणजे काय होतं माहिती का, मनुष्य असा असतो की मला काहीतरी दिल्यावर मी तुला देईल असं असतं. तेव्हा मी पण असंच काहीसं केलं. खरं तर आपण कायच करणार देवासाठी, पण असं होतं की मी असं म्हणली होती की मी तेव्हापासून सुरुवात करेल खर्च करायची. आणि मी खरंच माझी पहिली पगार आल्यानंतर यूट्यूबची मी त्यामधून मस्त माळ घेतली होती आणि ते पण मी व्लॉगमध्ये शेअर केलं होतं. तर ते असं काहीसं होतं. आणि आता मी जे आहे त्यांचंच दर्शन घ्यायला चालली आहे. तिकडे खूप छान मस्त म्हणजे प्रसाद वगैरे सगळं ठेवलेलं असतं. आरती पण होणार आहे आता. त्याआधी मी घरच्या जे आहे देवांना मस्त दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि आता जे आहे मी तिकडे जाणार आहे. तुमच्यापैकी कोणी तो व्लॉग बघितलेला असेल माझा की जेव्हा मी हार वगैरे जे आहे विकत आणून घातला होता, तर मला नक्की कमेंटमधून सांगा. कारण बघितलं असेल बऱ्याचशा व्यक्तींनी. तर आता इथे दर्शन वगैरे होईल मस्त आणि आरती वगैरे होईल. इथे प्रसाद वगैरे घेऊयात आणि मग जे आहे ते घरी जायचं आहे. किती छान मूर्ती वाटते ना अशी बघायला, की असं वाटते की ओके सगळी पावर जी आहे ती फक्त इथेच आहे आणि मागा तुम्हाला काय जर सगळं मागायचं आहे ते सगळं मिळून जाईल. पण वेळेच्या आधी काहीच मिळत नाही. ह्या गोष्टीवर पण माझा विश्वास आहे. जे काही मिळते ते सगळं आपल्या कष्टावर डिपेंड असतं. एखादी गोष्ट इझिली मिळली ना पण तरी ती टिकत नाही बघा. त्यामुळे कष्ट महत्त्वाचे असतात आणि गोष्टी लवकर न सोडणं म्हणजे त्यासाठी प्रयत्न करणंही खूप जास्त महत्त्वाचं असतं. इथे केळी होती आणि सगळं जेवणाचं पण होतं. त्यामुळे आम्ही जरा थोडं खाल्लं इथून आणि तसं तर सकाळचं भरपूर पडलं आहे घरी. सो असलीच भूक तर घरी जाऊन जे आहे ते खाणं होईल. पण आम्ही घरी आल्यानंतर काही कोणाला थोडं खाल्लं गेलं गॅप पडला की मग काही खावंसं वाटत नाही.
सो मग घरी आल्यावर पण आम्ही कोणीही काही खाल्लं नव्हतं, पण घरी आल्यानंतर मी पियाला जरा घेऊन बसली होती आणि तिचा अभ्यास जो आहे तो जरा घेत होती. कारण आपण ह्या गोष्टीला महत्त्व दिलं की मग मुलं पण महत्त्व देतात. आपण म्हणलं की जाऊ दे तू तुझ्या पद्धतीने कर, आणि मग असं तसं जरा आपल्यालाही वैताग आला की मग तेही सोडून देतात. आणि मग जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा आपला वैताग जास्त वाढत असतो की मार्क्स कमी मिळाले वगैरे वगैरे. सो त्या वेळेला त्यांच्यावर संताप न करता जर कमी मार्क्स मिळाले तर आपण पूर्ण एफर्ट्स घेतले होते का गेल्या पास्टमध्ये, मी असं विचार करत असते. आणि मी जर पूर्ण एफर्ट्स घेतले आणि मग पियाला कमी मार्क्स मिळाले की मग माझं थोडं डोकं फिरतं, पण ती करून घेते बरोबर हँडल. चला मी तिचा अभ्यास आता घेते. व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. What is the fingerprints? A type of shoe print using fine lines or Using fine. a type of handprints. A type of drawings. A handprint. No, unique fine lines of circular.